नमस्कार. आज मी तुम्हाला अजून एक गणपतीचीच गोष्ट सांगणार आहे. यामध्ये गणपतीचा जन्म कसा झाला याची कथा आहे. शंकर आणि पार्वती यांचा विवाह होतो. खरं तर शंकर हे राणावनात फिरणारे, स्मशानात राहणारे आणि पार्वती ही मात्र हिमालयाची कन्या, राजकन्या, संपूर्ण राजवैभव जिने उपभोगला आहे अशी ही राजकन्या. परंतु दोघांचं लग्न होतं आणि आपला पत्नी धर्म निभवण्यासाठी पार्वती ही शंकराबरोबर रानोमानी फिरू लागते. एकदा काय होतं, एका गुहेमध्ये हे दोघं जण थांबलेले असतात. त्यांच्याबरोबर त्यांचं सगळं गणही असतं. एके दिवशी शंकर सकाळीच गणाबरोबर बाहेर निघतात आणि पार्वती एकटीच घरात असते. तिला आंघोळीला जायचं असतं. आता काय करायचं, आपण आंघोळीला बसलो आणि पटकन कोणी आलं तर, म्हणून ती काय करते, एक आपल्या लज्जा रक्षणासाठी ती एक छोटीशी मूर्ती तयार करते. मलापासून मूर्ती तयार करते. या ठिकाणी मल म्हणजे अंगावरचा मळ नाही, तर आपलं जे शरीर जे आहे ते सप्त धातूंनी तयार झालेलं आहे. रस, रक्त, मेद, अस्थि, मज्जा यासारखे जे 7 धातू आपल्या शरीरामध्ये आहे त्या प्रत्येकाचा ती अंश घेते आणि त्यापासून एक छोटीशी मूर्ती तयार करते. आणि ह्या मूर्तीमध्ये स्वतःचे पंचप्राण उठते. ती मूर्ती सजीव होते आणि सजीव झाल्यानंतर तिला सांगते, बाळा रे, मी तुला आजपासून एक जबाबदारी देते. माझं रक्षण करायचंय, माझे लज्जा रक्षण करायचंय. मी आत आंघोळीला चाललेले आहे. तू या ठिकाणी बसून राहा आणि कोणालाही आत पाठवू नकोस. कोणाला म्हणजे कोणालाही आत, मी सांगेल तोपर्यंत कोणालाही आत पाठवायचं नाही. ती मूर्ती म्हणते, आज्ञा माते, तू म्हणशील तसं, मी कोणालाही आत पाठवणार नाही. असं म्हटल्यानंतर काही वेळातच शंकर परत त्या गुहेमध्ये येतात आणि आत जायला निघतात. तेव्हा ते छोटंसं बालक त्यांना अडवतं आणि त्यांना आत जाऊ देत नाही. त्यांना म्हणतं, तुम्ही आत जायचं नाही. माझी आई आत आंघोळ करत आहे आणि तिने मला सांगितलं आहे की कोणालाही आत पाठवायचं नाही, त्यामुळे मी तुम्हाला अजिबात आत पाठवणार नाही. तेव्हा ते शंकर त्याला समजून सांगतात, अरे ती जर तुझी आई असेल तर मी तुझे बाबा आहे, मी तुझा पिता आहे, मला आत जाऊ दे, तुला आई अजिबात रागवणार नाही. तेव्हा हे छोटंसं बालक म्हणतं, अजिबात नाही, मी आईची आज्ञा मोडणार नाही, तुम्हाला मी आत जाऊ देणार नाही. असं करता करता दोघांचे खूप वाद विवाद संवाद व्हायला लागतात. कोणीही मागे हटत नाही. शेवा शंकरांना खूप राग येतो आणि आपल्या हातात जे त्रिशूळ असतं त्या त्रिशूळाच्या साहाय्याने त्या बालकाचा शिरच्छेद करतात. ते केल्यानंतर शिरच्छेद केल्यानंतर तेवढ्यात तिकडून पार्वती येते आणि पाहते की आपलंच हे बालक जे आहे ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आहे. असं म्हटल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं. ती खूप रडते, खूप शोक करते आणि शंकरांना म्हणते, मला दुसरं तिसरं काहीही नकोय, मला माझं बालक परत पाहिजे. आता शंकर विचार करायला लागतात की आता हे कसं काय शक्य आहे. ते बालक त्याचा शिरच्छेद झालेला आहे, ते बालक परत जिवंत कसं होणार ना. पण तेवढ्यात तिथं नारद मुनी येतात आणि नारद मुनी याच्यावरती त्यांना एक उपाय सांगतात. शंकरांना सांगतात, तुझा जो गण आहे त्या गणाला तू उत्तर दिशेला पाठव आणि तिथं त्यांना जो पहिला प्राणी मिळणार आहे, तो दिसणार आहे, त्या प्राण्याचं मस्तक घेऊन यायला सांग. असं म्हटल्यानंतर शंकराचा गण हा उत्तर दिशेला जातो आणि पहिला प्राणी हा त्यांना हत्ती दिसतो. त्या हत्तीचं ते शिर घेऊन येतात आणि त्या बालकाच्या शरीरावरती बसवतात. म्हणजेच त्यावेळेस सुद्धा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असावी. आणि त्या बालकाच्या शरीरावरती ते मस्तक बसवल्यानंतर ते बालक परत जिवंत होतं आणि त्याचं नाव गजानन ठेवलं जातं. गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे शिर, मुख. म्हणून त्या पहिल्या गजाननाचं नाव गजानन हे यामुळं पडलेलं आहे. त्यानंतर खूप सगळ्यांना आनंद होतो. म्हणजे आपले शंकर म्हणतात, खरंच तू किती रे पराक्रमी आहे, तुझ्यामध्ये धैर्य आहे, शक्ती आहे, शौर्य आहे म्हणे,
तू कोणालाही बेधडकपणे तू युद्ध करू शकतोस, कोणाशीही तू 2 हात करू शकतोस. त्यामुळे आजपासून तुला मी आमच्या गणाचा प्रमुख नायक बनवतोय, प्रमुख बनवतोय. त्यामुळे त्याचं नाव गणनायक पडलं. पार्वतीलाही खूप आनंद होतो की तिला वाटतं की हे इतकं छोटंसं बालक पण किती पराक्रमी आहे, किती हुशार आहे, आणि किती लहान वयात त्याला एवढं मोठं संकटाला सामोरं जावं लागले आहे. ती प्रेमाने त्याला जवळ बोलवते आणि म्हणते, मी आज तुला एक आशीर्वाद देते, तुला एक आज आशीर्वाद देते की आजपासून कुठल्याही कार्यामध्ये प्रथम पूजेचा मान तुला मिळेल. तेव्हापासून आपण कोणतंही कार्य करताना गणपतीची प्रथम पूजा करतो आणि मग आपल्या कार्याला सुरुवात करत असतो. आणि जेव्हा आपण गणपतीची पूजा करून ते कार्य करतो तेव्हा ते कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडलं जातं, असा आपल्याला मनोमन विश्वास निर्माण होतो. अशा पद्धतीने ह्या गणरायाचा, ह्या गजाननाचा, ह्या गणनायकाचा जन्म झालेला आहे. ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर ती शेअर करा, लाईक करा आणि माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा. नमस्कार.